पालघर जिल्ह्यातले सगळे 8 तालुके त्यांची नावं एका दमात सांगता येतात का? जरा आठवून बघा. विक्रमगड, पालघर आणि पुढे सगळीच्या सगळी आठवतात का? अनेकदा काय होतं की 2-4 नावं आठवतात पण बाकीची विसरून जातात. आणि असं होणं अगदी स्वाभाविक आहे. ही सगळी नावं लक्षात ठेवणं थोडंसं अवघड वाटू शकतं, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. कारण यावर एक खूपच सोपा आणि एकदम मजेशीर उपाय आहे. एक छोटंसं वाक्य जे ही सगळी नावं कायमची लक्षात ठेवायला मदत करेल. म्हणजे अभ्यास पण होईल आणि गंमत पण येईल. आणि ते वाक्य आहे, विवा वडापाव मोजते. हो, खरंच फक्त एवढंच. हे एक साधं वाक्य पालघरचे 8ही तालुके लक्षात ठेवण्यास मदत करणार आहे. आहे की नाही सोपं? आता ही इतकी भन्नाट युक्ती ज्यांनी तयार केली आहे त्यांना श्रेय देणं तर महत्त्वाचंच आहे. ही लोकप्रिय युक्ती प्राथमिक शिक्षक श्री रमेश शिंदे यांनी तयार केली आहे. त्यांच्या या कल्पकतेमुळे आपलं काम आज खूप सोपं झालंय हे नक्की. ठीक आहे, चला तर मग आता हे वाक्य फोडून बघूया की यात ते 8 तालुके नेमके लपलेत तरी कसे. आपण या वाक्यातल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घेऊया. इथे बघा, आपलं वाक्य आहे, विवा वडापाव मोजते. ह्यातल्या प्रत्येक अक्षरापासून एका तालुक्याचं नाव तयार होतं. विवामधल्या वी वरून विक्रमगड आणि वावरून वाडा. पुढे वडापावमधला व म्हणजे वसई, ड म्हणजे डहाणू आणि पा म्हणजे स्वतः पालघर. आणि शेवटी मोजतेमधला मो म्हणजे मोखाडा, ज म्हणजे जवाहर आणि त म्हणजे तलासरी. पाहिलंत किती सहजपणे सगळी नावं जुळून आली. इथे फक्त एक छोटासा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. वाक्यातल्या मोजते शब्दात जो ते आहे तो आपण तलासरी या नावासाठी फक्त त म्हणून वापरतो. बस एवढा एकच नियम.